गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सुंदर मनमोहक पहाटेच्या या वातावरणामध्ये सर्व भाविकांचं मनापासून स्वागत। सद्गुरूंना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगतात की दिवा हा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्त्वाचं नसून तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण एखाद्या माणसाला ओळखण्याचा परखण्याचा खूप वेळ करतो। कधीकधी आपण एखाद्या माणसाच्या मनातलं ओळखायला आपण असं चुकतो ना की ती चुकी आपल्याला आयुष्यभर भोगावी लागते। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपल्या जीवनामध्ये कधीकधी आपला मित्र परिवार असतो। कधीकधी अचानक अशा माणसांची आपली ओळख होते। त्या ओळखीमध्ये नवीन माणूस एवढा प्रेमाने बोलतो, प्रेमाने वागतो की त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयता निर्माण होते। असं वाटतंय की तुझ्यासारखं खरंच मित्र मी स्वप्नामध्ये पाहिला होता, पण तू सत्यात असं आहेस। एवढा विश्वास या मानवाला समोरच्या माणसावर येऊन बसतो। पण बघा, समर्थ सांगतात की डोंगर कधीही दुरून चांगला दिसतो, जवळ गेल्यानंतर खूप खचगे असतात। माणूस समोरच्याची बाह्य अंगाचा विचार करतो, बाह्य अंगामध्ये तो कसा दिसतो, त्याचं सौंदर्य कसं आहे, पण अंतर आत्म्यामध्ये मात्र कधीच पाहत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपल्याला कोणीतरी भेटतं, नवीन मित्र आपल्याला येतो, पण नवीन मित्र जेव्हा आपला निर्माण होतो ना, तो आपल्या भल्यासाठीचा असतो असं नाही हा। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या कलियुगामध्ये या सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम असे खूप सोर्सेस निर्माण झालेले आहेत, खूप असे अकाउंट निर्माण झालेले आहेत। यामध्ये आपली मुलं बाळं, आपली बहीण, आपला भाऊ, आपला पती, आपली पत्नी हे फसले जातात। म्हणजेच काय? बघा, या सोशल मीडियाद्वारे माणूस ह्या दुःखाचं सावट असतं ना, जेव्हा कुणावर संकट निर्माण होतं आणि त्या संकटाशी शह देण्यासाठी माणूस सुखाच्या शोधात असतो, आणि सुखाच्या शोधामध्ये असल्यावर ना, त्यावेळी माणूस त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करतो, कुणीतरी मित्र व्हावं असं त्याला वाटतं। आणि अशामध्ये अहंकार रूपी राक्षस बळावलेला असतो। कारण या दुनियेमध्ये असा मित्र नावाचा राक्षस आहे ना, की तो याच गोष्टीची वाट पाहत असतो। आणि हा मुलगा किंवा मुलगी त्या माणसाशी मैत्री करते, आणि मैत्री केल्यानंतर तो नवीन मैत्रीमध्ये खूप स्वप्न दाखवतात। असं वाटतं की हा व्यक्ती आपल्या जवळ हवा आहे, पण जेव्हा वेळ येते, वेळ निघून जाते, त्याचं पूर्ण जे त्याला घ्यायचं असतं तो घेऊन जातो, आणि नंतर या मानवाला पश्चाताप करावा लागतो। म्हणजेच काय? समर्थ सांगतात की ह्या गोष्टी होतात, या कशामुळं होतात? की या एकच कारणामुळं होतात। माणूस तेव्हा एकटा पडतो, तेव्हा ह्या गोष्टींची माणसाला गरज लागते। म्हणजेच काय?
बघा, आपला परिवार जेव्हा आपल्यासोबत नसतो, आपली पत्नी, आपला मुलगा, आपली मुलगी, आपला मित्र परिवार कोणीही आपल्यासोबत नसतो ना, तेव्हा माणूस एकटा पडतो. तेव्हा या अनोळखी मित्र परिवाराची, अनोळखी मावशीची, अनोळखी नाती आपण तयार करायला लागतो. आणि ही अनोळखी नाती जेव्हा तयार करतो ना, याच्यामध्ये खूप भीतीदायक वातावरण असतं. आणि या कलियुगामध्ये अनोळखी नाती तयार करताना प्रत्येक स्त्री सदस्याने, प्रत्येक मानवाने लक्षात घ्या, आपली स्वतःची नाती जपा. अनोळखी नात्यांच्या मागे फिरत बसू नका. कारण या जगामध्ये तुमच्या जवळ हे नातं आहे ना भगवंताचं, त्याच्याशिवाय तुमच्या जवळ दुसरं कोणतंही नातं नाही. या जगामध्ये एकच श्रेष्ठ आहे, ही समर्थ कृपा. मला नातं जर जोडायचं असेल ना, तर भगवंताशी जोडा. कारण ह्या दुरावलेल्या नात्यांमध्ये काहीही राहिलेलं नाही आहे. समर्थ पुढे सांगतात की तुम्हाला जर नातं जोडायचं असेल ना, तुम्ही एकटे पडला असाल, तर जसं नातं जोडलं होतं ना, तशी मैत्री केली होती सुदाम्याने श्रीकृष्ण स्वारीशी, तशी मैत्री तुम्ही करा. कारण ही अशी एक मैत्री आहे ना, की तुम्हाला कधीही धोका देऊ शकत नाही. पण या कलियुगातली मैत्री आहे ना, ही 100% धोका देते. त्याच्यामुळं विचार कर मानवा. या जगामध्ये विश्वासाचं प्रतीक जर कोणी असेल ना, तर तो माझा भगवंत आहे, परमेश्वर आहे. एवढा विश्वास कर त्याच्यावर, एवढी श्रद्धा ठेव की तुला तुझ्या संकटावेळी तू न बोलवता आला पाहिजे. अशी श्रद्धा तुझी आहे का? तर ही श्रद्धा निर्माण करण्यासाठी मानवा तू उपासना करतोस का? बघ, स्वतः विचार कर आणि स्वतःला विचार की मी हे भक्ती करतोय, समर्थांची भक्ती करतोय, स्वारींची भक्ती करतोय, पण त्यांच्या आचरणामध्ये आहेस का? स्वतः विचार कर. कारण तू स्वतः विचार करशील ना, तेव्हा तुला सर्व उत्तरे मिळून जातील. आणि ही उत्तरे जर मिळवायची असतील तर स्वतःच्या बुद्धीने वाग. कारण इतरांच्या बुद्धीने वागून तुला तुझ्या जीवनामध्ये अपयशच येणार आहे. आणि जर कुणाच्या बुद्धीने वागायचं असेल ना, तर फक्त भगवंताची भक्ती कर. तुझ्या पदरी यशच मिळणार आहे, तुझी समृद्धीच होणार आहे. समर्थ सांगतात, हे मानवा, तू ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतका मोठा होणार की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे बघून समजला पाहिजे. म्हणजेच काय? बघा, साक्षात परमेश्वर या मानवाला सांगत आहेत की हे मानवा, तू एवढी भक्ती कर, या भक्तीमध्ये एवढा लीन हो की तुझ्याकडे पाहून समोरच्या व्यक्तीने बोलावं, खरंच मला या माणसासारखं व्हायचं आहे, हाच माणूस माझा आदर्श आहे. तुझ्याकडं पाहिल्यानंतर मला देवाची आठवण येते. किती सौंदर्य आहे तुझं आणि काय तुझी वैखरी आहे. पण असं कोणी आपल्याला बोलतं का? विचार कर मानवा. त्या गोष्टीचा तू विचार करत नाही ना, तोपर्यंत तुझी प्रगती होणार नाही. बघा, पुढे सद्गुरू सांगतात की एकत्र येणं ही सुरुवात आणि एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणं म्हणजे यश आहे. बघा, एकीचं बळ किती असतं. आपण कधीकधी या समाजाला कंटाळून आपण स्वतः वेगळं राहण्याचा निर्णय घेतो. पण वेगळं राहणं कधी शक्य असतं तर कधी नसतं. जेव्हा एकीचं बळ असतं ना, ते एकीचं बळ माणसाला कधीच हारू देत नाही. पण एकीचं बळ कधी निर्माण होतं की जेव्हा आपली वैखरी, जेव्हा आपलं बोलणं एवढं शुद्ध आणि एवढं प्रेम असतं ना, आपल्या बोलण्यामध्ये प्रेम निर्माण होतं ना, तेव्हा समाज आपल्यासोबत येतो.
जोपर्यंत आपल्या वैखरीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये प्रेम नाही ना, तोपर्यंत तुम्ही एकत्र येऊ शकत नाहीत. जिथे एकी आहे ना, तिथे प्रेम असतं. प्रेमाशिवाय कधीच एकी होत नाही. बघा, जिथे प्रेम नाही ना, तिथे काहीही नाही. समर्थ पुढे सांगतात की बघा, जिथे प्रेम निर्माण होतं ना, तिथे दुश्मनसुद्धा आपल्यासोबत येतो. बघा, रामायणामध्ये हा प्रसंग निर्माण झाला होता. जेव्हा सीतेला रावणाने त्या लंकेमध्ये नेलं होतं, तेव्हा बघा रावणाचा भाऊ विभीषण आणि इकडे श्रीराम प्रभू. बघा, जेव्हा श्रीराम प्रभूंची वैखरी म्हणजे किती प्रेमदायी सुखदायी वैखरी, आणि तिकडे रावणाची वैखरी म्हणजे क्रूर कर्म. बघा, अहंकारी आणि बघा प्रतिस्पर्धी रावणाचा भाऊ विभीषण असताना सुद्धा विभीषणाने श्रीरामांची वैखरी पाहून, प्रेम पाहून आपल्या शत्रूच्या पार्टीमध्ये येण्याचं ठरवलं. बघा, श्रीरामांच्या बाजूनं येण्याचं ठरवलं. आपला भाऊ असला तरी त्याची वैखरी व्यवस्थित नव्हती, त्याच्या मनामध्ये प्रेम नव्हतं. बघा, राम हा विभीषण हा रामाचा प्रतिस्पर्धीच होता ना, पण तरीही ही वैखरी आहे ना की आपल्या दुश्मनालाही प्रेम निर्माण करावं, अशी वैखरी आपली आहे का? बघा, जर वैखरी आपली व्यवस्थित जर आपल्याला ठेवायची असेल ना, तर आपण या भक्ती मार्गामध्ये यायला हवं आणि ही उपासना रोज करायला हवी. उपासनेचं एवढं सातत्य आहे ना, सातत्य पाहिजे ना, की आपल्या मनावरचा कंट्रोल निर्माण होतो, आपल्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण होतं, आणि हे प्रेम निर्माण करण्याचं काम उपासना करत असते. म्हणून उपासना रोज केली पाहिजे भाग्यवान सज्जनांनो. प्रत्येक या कलियुगातील मानवाने लक्षात ठेवायला हवं की बघा, समर्थ सांगतात की तंत्रावर फक्त यंत्रच जिंकू शकतो, पण मन जिंकण्यासाठी ना मंत्र सापडावा लागतो. बघा, किती गोड शब्द आहेत ना. बघा, तंत्रावर फक्त यंत्रच जिंकू शकतो, पण मन जिंकण्यासाठी ना मंत्रच सापडावा लागतो. तो म्हणजे कोणता? श्रीराम समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, जेव्हा मंत्र आपल्याला मिळतो ना, बघा मनाची एकाग्रता किती निर्माण होते. बघा, आपले डोळे जेव्हा बंद करतो आणि मंत्र म्हणायला लागतो, जेव्हा आपल्या हातामध्ये माळ असते आणि एक माळेचा मणी पुढे सरकवत सरकवत आपण ज्या वैखरीतून मंत्र म्हणतो ना, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, किती मनामध्ये आनंद निर्माण होतो, आणि हा मंत्र आपल्या जीवनाचा पाया बनतो. पण जेव्हा हा जीवनाचा पाया बनेल ना, तेव्हा खरं आपण देवरूपास प्राप्त होऊ. पण आपलं या मानवाचं काय होतं, हप्त्यातून फक्त 1-2 वेळा उपासना करायची आणि देवाला म्हणायचं, देवा मला पाव. पण असं होतं का? तर नाही. कसा देव पावेल? तुमचं सातत्य जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कोणतीही अपेक्षा करू नको मानवा. तुला जर भक्ती करता नाही आली ना, तरीही चालेल, पण कर्मावर विश्वास ठेव मानवा. तू कर्म जर चांगले करशील ना, तर तुला हे पुण्य याच जन्मी मिळणार आहे, त्याचा फायदा याच जन्मी मिळणार आहे. पण तुझे कर्म जर चांगले नसतील ना, तर याच जन्मी तुला ती शिक्षा मिळणार आहे. त्याच्यामुळे या जगामध्ये
परमेश्वर आहे की नाही यामध्ये तू गुंतलेला आहेस. पण भलेही तुला वाटत असेल या जगामध्ये परमेश्वर नाही आहे तरीही चालेल, पण तुझे कर्म व्यवस्थित ठेव, आपोआप तुला परमेश्वराची प्राप्ती होऊन जाईल. ज्यांना वाटतं ना की या जगामध्ये परमेश्वर नाही आहे, हे भाग्यवान सज्जन, बघ मानवा, तू तुझे कर्म तरी व्यवस्थित ठेव. तू जेव्हा कर्म तुझे व्यवस्थित होतील ना तेव्हा तुला आपोआप परमेश्वर सापडून जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच तू नेहमी सत्य वाग, सत्य बोल, तुझ्या वैखरीतून अपशब्द निघून देऊ नकोस. हीच आहे भक्ती आणि हेच आहेत कर्म. बाकीच्या गोष्टी तू सोडवून दे. बाकी या जगामध्ये काही सत्य नाही. श्रीराम फक्त सत्य आहे. म्हणून आपल्या बोलण्यामध्ये प्रेम निर्माण करा. आपल्या एकट्याच्या बोलण्यानं आपली आसपासची माणसं आपल्या सोबत असली पाहिजेत. बघा, कधी कधी काय होतं, आपल्यावर खूप मोठं संकट येतं. घरामध्ये कुणीही आपलं परिवार नसतो, आपण घरामध्ये एकटा असतो, पण आपली वैखरी आणि हे आपलं बोलणं एवढं प्रेमदायी असतं ना, तर हे पाहून आजूबाजूची माणसं आपल्या सोबतीला येतात, संकटाला धावून येतात. पण त्याच विरुद्ध जर आपली ही वैखरी जर व्यवस्थित नसेल ना, तर समोरचाही विचार करतो की याचं बोलणं चांगलं नाही आहे, त्याच्यामुळं याच्या संकटाला, याच्या सोबतीला आपण जाऊ नये. बघा, म्हणजे बोलण्यामध्ये किती पावर असते. ही वैखरी आहे ना, ही एक वेळेला तुम्हाला देवत्वास निर्माण करेल, पण एक वेळ तुमच्यावर अशी येईल ना की वैखरी जर व्यवस्थित नसेल, तुमचं बोलणं जर व्यवस्थित नसेल, तुम्ही आयुष्यात कितीही धन संपत्ती कमवा, पण तुम्ही आयुष्यभर तुम्ही गरीबच असाल. कारण तुमच्या वैखरीमध्ये प्रेम नाही, समोरच्याला जिंकण्याची ताकद नाही. ज्याच्याकडे मन जिंकण्याची ताकद आहे ना, तो या जगामध्ये श्रीमंत आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, पुढे समर्थ सांगतात की एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याची 2 मुलं असतात. त्या शेतकऱ्यावर असा प्रसंग येतो की तो प्रसंग आला असताना खूप दुष्काळाचं सावट असतं. त्याला खाण्यासाठी अन्न आणि पैशा पाण्याचा खूप तुटवडा असतो. तेव्हा ही 2 मुलं मोठी झालेली असतात. त्यांना त्या दोन्ही मुलांना सांगतो की आज तुम्ही दोघेजण कुठेतरी कामावर जा आणि मला 10-10 रुपये तुम्ही कमवून आणा. बघा, त्या वेळेचा काळ असतो आणि ही दोन्ही मुलं, एक खूप असतो भांडखोर, खूप भांडखोर असतो, अहंकारी असतो, आणि एक प्रेमळ असतो. बघा, हा शेतकरी बाप त्या दोन्ही मुलांना बाहेर जायला सांगतो आणि दोन्ही मुलं बाहेर पडतात. त्यावेळी काय होतं, तो भांडखोर मुलगा असतो ना, अहंकारी मुलगा असतो, कामाच्या शोधामध्ये भरपूर फिरतो. संध्याकाळ होते पण तरीसुद्धा त्याला काम कुणी देत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जरीही आपल्या आयुष्यामध्ये किती संकटं आली तरी आपण हिंमत कधीच हारू नये. आपली वैखरी कधीही प्रेमाची असावी. आणि बघा, तो भक्तीला असलेला मुलगा, परमेश्वराशी लीन असलेला मुलगा जेव्हा काम मागायला जातो ना, तेव्हा त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की माझ्या श्रीरामाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग आपण पुढे कामाच्या निमित्ताने कुठून तरी 10 रुपये आपण काम कष्ट करून आपण मिळवून बापाला देऊ, असा विचार करत तो मंदिरामध्ये जातो. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या पाया पडतो. तेवढ्यात एक साधू भेटतो, संत भेटतात. संत त्याला सांगतात की मुला, तू कुठे चालला आहेस? तो सांगतो
की मला आज 10 रुपये कमवायला सांगितले आहेत माझ्या वडिलांनी, मला आज 10 रुपये कमवून द्यायचे आहेत. पण तो साधू त्याला सांगतो, पण आज या मंदिरातला पुजारी आला नाही, या मंदिरामध्ये तुला थांबावं लागेल, कारण तू भक्त दिसतोस. पण तो मुलगा म्हणाला, पण माझ्या वडिलांना 10 रुपये कमवून द्यायचे आहेत. मग त्या साधूने त्याला सांगितलं की तुझा विश्वास देवावर आहे ना, श्रद्धा देवावर आहे ना, तर सर्व काही चांगलं होईल. तर बघा, पुढे साधू त्याला सांगतात की तुझा देवावर विश्वास असेल ना, तर सर्व देवावर सोडून दे, बाकी सर्व काही व्यवस्थित होईल. आणि मग पुढे तो साधू त्या मुलाला सांगतो की या इथे फक्त तू राम नामाचा जप करत राहा. मग तो मुलगा साधूची आज्ञा पाळून त्या मंदिरामध्ये राम नामाचा जप करत राहतो. पूर्ण दिवस जातो एकचित्त मनाने अंतरात्म्यामध्ये म्हणत राहतो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असा जप करता करता संध्याकाळ होते. आणि संध्याकाळ झाल्यानंतर घरी जायला निघतो तर त्याच्या मनामध्ये हत्ती घोडे निर्माण होतात की मी जर आज माझ्या वडिलांना 10 रुपये नेऊन दिले नाहीत तर मला आज वडील घरात घेणार नाहीत. माझ्या मोठ्या भावाने 10 रुपये कुठेतरी कष्ट करून त्याने नक्कीच दिले असतील. आता मी काय करू. पण मनाची मनस्थिती अशी असते ना की तरीही हताश होऊन श्रीरामांच्या दर्शन घेऊन परत त्यांचा आशीर्वाद घेऊन घराकडे निघतो. आणि घराकडे निघाल्यानंतर घरामध्ये त्याचे वडील एवढे खुश झालेले असतात. हा विचार करतो की वडील मला आता घरात घेणार नाहीत. तेव्हा त्याला त्याचा मोठा भाऊ भेटतो. तो विचारतो, काय रे तुला काम भेटलं का. तर हा बोलतो नाही. आणि मोठा भाऊ काय बोलतो की मलासुद्धा काम भेटलं नाही. आणि नंतर घराकडे जातात आणि वडिलांना खुश पाहून त्याला आश्चर्यचकित होतं की मी 10 रुपये कमवूनसुद्धा दिले नाहीत आणि यांना एवढा आनंद झाला कसा काय. जेव्हा घरी जातो तेव्हा वडिलांना विचारतो, नक्की झालं काय. आम्ही दोघांनीसुद्धा तुला 10 रुपये कमवून दिले नाहीत आणि तुम्ही एवढे आनंदी का झालात. तर वडील त्यांना सांगतात की एक साधू महाराज आले होते, त्यांनी मला 100 रुपये दिले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाने हे पैसे पाठवून दिले आहेत. बघा भक्तजन सज्जनांनो, जेव्हा परमेश्वराची कृपा असते ना तेव्हा फक्त तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. फक्त वैखरी प्रेम पाहिजे, गोडवा पाहिजे. जेव्हा तुमच्या समोर सर्व मार्ग बंद होतात ना तेव्हा परमेश्वर मार्ग चालू असतो. आणि तो मार्ग फक्त ज्यांच्यासाठीच खुला असतो की ते रोज उपासना करतात, सत्य वागतात, कर्मावर विश्वास ठेवतात. नाहीतर कधीकधी खूप प्रयत्न करून सुद्धा अपयश मिळून जातं. हे त्यांच्यासोबत जास्त घडतं की त्यांच्या वैखरीमध्ये गोडवा नसतो, मनामध्ये भगवंत नसतो. म्हणून जर आपल्या मनामध्ये प्रेम जर असेल ना तर आपली चिंता भगवंत करतो. भगवंताशिवाय दुसरी कोणीही करत नाही. म्हणून आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला हव्यात. तेव्हाच आपल्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण होईल. बघा, त्या शेतकरी बापाने दोघांना पाठवलेलं होतं 10 रुपये कमवून आणण्यासाठी. पण या भक्ताने मात्र तिथे फक्त आज्ञा पाळली तेव्हा त्याचं काम झालं. आणि त्या अहंकार मुलाने त्याला तर कामच भेटलं नाही. म्हणजेच याचं तात्पर्य काय.
की आपण जेव्हा पूर्ण रस्ते बंद होतात तेव्हा आपण सद्गुरू चरणामध्ये असायला हवं. तेव्हाच आपली समर्थ कृपा होते आणि आपल्याला रस्ते जेव्हा बंद होतात ना तेव्हा भगवंत दार उघडतो आणि आपली सर्व कामे करून घेतो. बघा, तर भगवंताला या अहंकारी मुलाची सुद्धा मदत करता आली असती, पण भगवंताने केली का? तर नाही. का केली नाही? कारण तो आचरणामध्ये नव्हता, भक्तीमध्ये नव्हता. आणि हा मुलगा भक्तीमध्ये होता. जणू काही भगवंत या मुलाची परीक्षाच पाहत होते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, भगवंताची कृपा ही आपल्यावर रोजच होत असते, पण आपण हजर असलो ना तर ती कृपा आपल्यावर होते. म्हणून त्यासाठी रोज उपासना करणं ही काळाची गरज आहे. सत्य बोलणं, सत्य वागणं ही काळाची गरज आहे. तरच आपण पैल तीराला पोचू शकतो. समर्थ सांगतात की बघा, हा मानव आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं घडतं की आपण दुसऱ्यावर विनाकारण रागवतो, चिडचिडेपणा करतो. रागाच्या भरामध्ये आपण दुसऱ्याला काहीतरी बोलून जातो. आपल्या आयुष्यात असं नेहमी घडत असतं, पण बोललेले शब्द कधी परत येत नाहीत. बघा, पुढे समर्थ सांगतात की एकदा एका मानवाने घराशेजारी राहणाऱ्या माणसाला खूप शिवीगाळ केली आणि खूप वाईट बोलला. परंतु नंतर जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली ना, त्याला खूप वाईट वाटलं आणि तो एका संताकडे गेला. त्याने संतांना विचारलं की त्याचे बोललेले शब्द परत कसे घ्यावेत. संत त्या शेतकऱ्याला म्हणाले, तुम्ही खूप सारे पंख गोळा करा आणि त्यांना एक गावाच्या मध्यभागी ठेवा. शेतकऱ्यांनी सांगेल तसं केलं आणि नंतर संतांजवळ पोचले. मग संत म्हणाले, आता जाऊन ते पंख एकत्र कर आणि त्यांना परत घेऊन ये. तो मानव पंख वेचण्यासाठी परत गेला, तर तोपर्यंत सर्व पंख हवेतून उडून गेले होते आणि तो मानव रिकाम्या हाताने संतांजवळ पोचला. मग संतांनी त्याला सांगितलं की तुम्ही जे शब्द बोललात ना, त्या बाबतीत पण असंच घडलं. आपल्या तोंडातून शब्द सहजपणे निघून जातात, परंतु ते शब्द परत कधीच येत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, काही वाईट बोलण्यापूर्वी लक्षात ठेवा की चांगले वाईट बोलल्यानंतर काहीही करून आपले शब्द परत घेता येत नाहीत. परंतु आपण ज्या व्यक्तीकडून क्षमा मागू शकतो आणि क्षमा मागायलाच पाहिजे. परंतु मानवी स्वभाव असा आहे का? म्हणून शब्द हे बाणासारखे असतात. एकदा बाण सुटला ना की तो कुठे जाईल, कुठे पडेल कोणाला माहीत नसतं. एकदा सुटला तर तो सुटला, परत मागे नाही. एक वेळ शरीरावर घाव झालेले भरून जातात, पण शब्द वैखरीतून जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा ते स्थिर जातात. असे हृदयाला टोचून राहतात ना, ते कधीही निघत नाहीत. म्हणून हे मानवा, तुझ्या वैखरीतून शब्द निघताना तू 1000 वेळा विचार कर. जेव्हा तू विचार करशील ना तेव्हा तुला हे देवरूप प्राप्त होईल. आणि जोपर्यंत तुझ्या वैखरीतून राम नाम जप येत नाही तोपर्यंत तू कितीही भक्ती कर, कितीही काहीही कर्मकांड कर, कितीही व्रत कर, कितीही देवी शक्तीचे ज्ञान तुला असू दे, तरीही तू देवरूपाला कधीही प्राप्त होऊ शकणार नाहीस. कारण या जगामध्ये सत्य वाघ, खरा तो एकची धर्म. तू खरं बोलशील ना त्यामध्येच तुला परमेश्वर दिसेल.
तुझं जर कंट्रोल करायचं असेल तर तुझ्या वैखरीवर कंट्रोल कर. आणि हे कधी घडेल? जेव्हा तू रोज उपासना करशील, रोज श्रीरामांच्या सानिध्यात राहशील, रोज तुझ्या मनापासून तुझ्या अंतःकरणामध्ये श्रीरामांचं वास्तव निर्माण होईल, तेव्हा हे सर्व शक्य होईल. आणि तरच तू या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये देवरूप प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.